सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड. स्वागतोत्सव व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बेचनी आई हात कान्हारे मनमोहन लाल बोलू नका. सबही विसरू देखे गोपाल. कहाँ पग डारू देखे आणि राह देखे तो सब वही ने घेरा. कान्हारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. हूँ तो थकीत बहिरे तुका हूँ तो थकीत बहिरे तुका भागारे सब मन का धोका. कान्हा रे मनमोहन लाल सब हे विसरू देखे गोपाल. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनादवेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम. देवादिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय देवा देवाधिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय विनंती माझी केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी देवनी गुणनाम हे माझी वाणी तुझे वनी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा. विठ्ठल 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 गाडीचं बॅलन्स विला लावून करावे लागते. जागा अशी आहे. देवादिदेवा जगत्रय जीवा परेसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. मै भूली घर जानी बाट गुरस बेचिनी आये हाट. कान्हारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. प्रस्तुत वैकुंठवासी मातोश्री सीताबाई तुकारामजी साठे आणि वैकुंठवासी पूज्यश्री पिताश्री तुकाराम गंगाराम साठे या उभयतांचं पुण्यस्मरण खरीच्या वाट्यानं साजरं व्हावं म्हणून मातृपितृ स्मृतिप्रित्यर्थ अर्थात स्मरणार्थ हा 5 दिवसाचा छोटेखानी आयोजित केलेला कार्यक्रम आईवडिलाबद्दल असलेली भावना श्रद्धा अन्नदान ज्ञानदानाच्या रूपानं समर्पित करावी याच एका पवित्र उद्देशानं कृतज्ञतापूर्वक केलेलं आयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल आयोजन करते प्रामुख्यानं आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती श्री हरिभक्तपरायण प्रकाश महाराजजी साठे आणि त्यांचे खांदे समर्थक भरत महाराज पठाडे हेही आयोजन कर्त्यामध्ये आहेत. आणि आता धाकट्याला सोडता येत नाही म्हणून शत्रुघ्नही आहे. थोरल्या बंधूचं नाव काय?
बाबूराव साठे महाराजांचं सर्वात महत्वाचं गुणीजनाप्रती असलेला स्नेहसंबंध, गुणवनाबद्दल असलेला आदर आणि त्याच प्रेमापोटी आज महाराष्ट्रातल्या ख्यातनाम मूर्ती ती म्हणजे नारायण महाराज खिल्लारी आणि एकीकडं उद्धवबुवा शिंदे म्हणजे आळंदीतलं गाजलेलं रत्न महाराज. जीवनही संतुलित आणि गाणंही संतुलित. उद्धवबुवांचा आदर्श म्हणजे संतुलित गाणं आणि नारायणबुवाचं गाणं म्हणजे खोप्यातून मावा काढल्यासारखं गाणं. असं कुठंतरी लपवून ठेवलेला जी मावा मेवा असतो ती मेवा हुडकून काढायचं काम नारायणबुवाच्या आवाजात आहे. गोड जागा काढायचं काम नारायणबुवांचं आहे. आणि तीही कसं असते, कधी कधी हावभावाचं आणि त्या ताण्याचं मेळ नसतो. ताण एकीकडं, चेहऱ्याचे भाव एकीकडं. ते नारायणबुवांच्या तानेचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट उमटत असल्यामुळं मधलं बाहेरला एकच आहे. मध्ये वेगळं बाहेर वेगळं नाही. जी मधलंय तीच बाहेर. आत होते तैसे उमटले वरी. संतुलित गाणारी मंडळी अशी गायक वृंद. आणि वाजवायला महाराज रामायणातून भरत शत्रुघ्न मागविलेत. राम लक्ष्मण वनवासाला पाठवले आणि ह्या दोघाला इकडं आणलं. हा नाही, रामायण ही रामकथाच झाली वाटते ना. हा, ते राम वनवासाला लक्ष्मण बी वनवासाला, मग हे दोघ जण राहिले माग. त्यांना कशाला घरी ठेवायचं म्हणून इकडं आणलं ह्यांना. हा, आणि त्या रामायणातला दशरथ उगच रडत बसला होता. इथं दशरथ बघायला आला आपली पोरं काय करायला म्हणून. धन्यवाद आहे, आज योग चांगला आहे. या भावी पिढीनं आमच्यावरही प्रेम केले. नाहीतर नवी पिढी नव्या विचारानं किंवा नव्या जोमानं वेगळ्या प्रवाहात राहतात. परंतु आम्ही जुनी, आता जुन्यात जमा झालो. आम्ही पूर्ण जुनी नाहीत, अडजुनी आहेत. ते अडजुनी असल्यामुळं आमच्यावरही या सर्व तरुण मंडळीचं किंबहुना गुणीजनांचं प्रेम आहे. आणि त्यातली त्यात आम्हीही ज्यांचा आदर करावा असं आपल्या परिसरातलं रत्न आदर्शदायी म्हणजे पांडुरंग महाराज. महाराज साधुत्व बुद्धीनं जीवन कसं जगत असतात, साधकीय जीवनातली नेमकी ठेवण कशी असावी, असं गोंडस आदर्शदायी जीवन म्हणजे पांडुरंग महाराजांचं आहे. माझा योग चांगला आहे. या सर्व गुणीजनांच्या मेलमिलापात आज सेवेचा सुयोग, सांगता समारोप म्हणून काल्याची सेवा आहे. चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठात. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा ब्रजभाषीय गवळणीपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबाराय एका ज्ञानारूढ अवस्थेत ज्ञानाची फूल पडलेल्या गवळणीचं वर्णन करतात. ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही भुलीचेच प्रकार आहेत. ज्ञानानं जशी माणसं भुलतात तशी अज्ञानानं देखील भुलतातच. फरक एवढाच आहे, पाहण्यात बदल दिसतो. अज्ञानाच्या भुलीचा परिणाम जे दिसावं ते दिसत नाही, भलतच दिसतंय. आणि ज्ञानाच्या भुलीचं वैशिष्ट्य जे दिसावं तेच दिसतंय, भलतं दाखवलं तरी दिसत नाही. ही ज्ञानाच्या भुलीची विशेषता. आणि ही ज्ञानाची भूल पडलेली गोपिका असल्यामुळं हिचं तुकोबारायांनी तोंड भरून वर्णन केलं महाराज. आणि वर्णन विशेष म्हणजे भगवान कृष्णाच्या लीला ज्या मातीत झाल्या त्या मातीचं नाव आहे ब्रजभूमी.
काय नाव आहे तिचं? ब्रजभूमी. तसं शुद्ध शब्द आहे व्रजभूमी. व्रजभूमी असं त्या भूमीचं नाव आहे. परंतु हिंदीमध्ये बऱ्याचशा परिसरात वकाराच्या जागी बकाराचा प्रयोग करायची वाट नाही बल्कि बाट कहा जाएगा. विढल हिंदीचे जे 12 प्रकार आहेत, अवधी, बांदी, मेरठी, भोटपुडी, बुंदेलखंडी, गडवाली, ही ज्या बिहारी आदी करून ज्या ज्या भाषा आहेत, हिंदीचे जे 12 प्रकार मानल्या जातात, त्या 12 प्रकारातला हा ब्रजभाषीय नावाचा प्रकार आहे. ज्या ब्रजभूमीत चालत असलेली भाषा. ब्रजभूमी ही 84 कोसाची भूमी आहे. किती कोसाची? 84. चौफेर 84 कोस. 84 कोसाची म्हणजे दिल्ली, गाजियाबाद, मेरठ, हापुड़, बुलंदशहर, हतीज, आग्रा, भरतपूर आणि मग मध्ये मथुरा येते. हा सारा राऊंड सांगितला आपल्याला, कारण मी उत्तर हिंदुस्थानमध्ये 13.5 वर्ष राहिलो. त्यामुळं मला उत्तर प्रदेश जसा महाराष्ट्र दिसतोय तसा उत्तर प्रदेश दिसतोय. विढल त्या 84 कोसांतर्गत चालत असलेल्या भाषेला किंवा त्या भूमीला ब्रजभूमी म्हणल्यामुळं तिथल्या भाषेचे नाव ब्रजभाषा. मात्र शुद्ध हिंदी नाही. हा, प्रांतीय हिंदी. जशी आपली मराठी कशी आहे, मराठवाडी मराठी वेगळी, पुन्हा विदर्भातली हो ती मले तुले अजून वेगळंच आहे ना. विदर्भात आहे की नाही. नाशिकचं इट तिट वेगळंच आहे. हा, कोल्हापूरचा आगा आहे ती वेगळाच प्रकार आहे. कोकणी बिजोकी जे कोकणी वेगळीच आहे. खानदेशात अहिराणी. हा, म्हणजे याचा अर्थ असा, प्रांतीय पद्धतीनं बोलल्या जाणाऱ्या भाषा. जुनरी वेगळीच आहे. रगात, दुंगान, पुआर, द्वातार असं जुनरी बारदाना वेगळाच आहे अजून ती एक. हा, म्हणजे ही जी आपली प्रांतीय पद्धतीची भाषा आहे, तशी ही ब्रजभाषा आहे. ब्रजभूमी अंतर्गत चालत असलेली भाषा. आणि या भाषेत आवडीनं तुकोबारायांनी रचना जी केली त्यापैकी ही गवळण आहे. गवळणीतला भाव आहे ज्ञानारूढ अवस्थेतली ही गवळण. आणि ज्ञानाचं विशेष, ज्ञान ज्वलनशील असल्यामुळं जाळायचं काम करते. ज्ञान काय करते? काम करते. अज्ञान किती खतरनाक असलं तरी अज्ञानालाही जाळायची ताकद कुणात आहे? ज्ञानात. ज्ञान ज्वलनशील असल्यामुळं त्या गोपिकेच्या मानस पटलावरील अज्ञानानं भासल्या जाणारा संसार नावाचा नकाशा. कोणता नकाशा? संसार. जो चित्रांकित झालता, चित्रित झालता, तो अज्ञानाच्या आवरणामुळं, अज्ञानाच्या आधारामुळं संसार नावाचा नकाशा जो होता, त्या नकाशाला अज्ञान ज्ञान घालवित. जसं त्याला आश्रयनाश म्हणतात शास्त्र. नाशाच्या 3 प्रकारात परतानाश, आश्रयनाश आणि स्वाभाविक नाश. जसे ह्या भिंतीवर चित्र काढले, ज्ञानोबा म्हणतात, पडून गेली आ भिंती चित्राची केवळ होय माती. भिंत पडून गेली की चित्र मातीत जमा होतात, कारण ती आश्रयनाश आहे. तसं अज्ञानाच्या आश्रयानं भासल्या जाणारा संसार नावाच्या नकाशा ज्ञानानं अज्ञान घालविलं. अज्ञानाच्या आधारानं संसार भासतोय. ती अज्ञान गेल्यामुळं
संसार नावाचा नकाशाच उडाला पडद्यावर. सिने सृष्टि की तरह मनोरूपी पटावर संसार नावाचं चित्र उमटत होत. कारण नियम असा आहे, कर्म नावाची कॅसेट आहे. त्या कॅसेटच्या रूल्स मध्ये सेट केलेली अनंत जन्मातली संस्कार रूपानं चित्र, ती कॅसेट माया नावाच्या यंत्रावर फिट केली. कुठल्या यंत्रावर? स्पष्ट भगवान बोलतात, यंत्रारूढानी मायया. यंत्रानी आरूढ़ानी केन मायया तृतीया, माया के द्वारा इसको घुमाया जा रहा है. बेढर माया नावाच्या यंत्रावर कर्म नावाची कॅसेट फिट केलेली, आरूढ केली. ती माया ही कर्म कॅसेटीला काय करते? फिरवायचं काम करते. आणि त्या कॅसेट मधल्या रूल्स मध्ये सेट केलेली अनंत जन्मातली जी चित्र आहेत ती आत्म्याच्या फोकसनं, कुणाच्या फोकसनं? आत्म्याच्या फोकसनं त्या रूल्स मध्ये सेट केलेली चित्र मनोरूपी पटावर प्रतीतीला येतात. ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तो बी उठा बाजू त्याला, म्हणजे तुमचं रामायण संपला. आपला मुद्दा काय? मनोरूपी पटावर हे संसार नावाचं चित्र उमटायला. ज्ञानोबराय म्हणतात, जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवराटे मग प्रतिमा नाही. विठाला विठ्ठल मनोरूपी पटावर संसार नावाचं चित्र उमटत आहे. आत्म्याच्या फोकसचा परिणाम. परंतु ज्ञान नावाच्या अग्नीनं संसार नावाच्या चित्राच्या खाली अज्ञान नावाचा जो पडदा आहे, मनाच्या आणि संसाराच्या मधल्या भागात अज्ञान नावाचा पडदा आहे, तो पडदाच उडविल. कुणा? ज्ञानानं. ज्ञानानं तो पडदा उडविल्यामुळं पडद्या सरीसे संसार नावाचं चित्र बी गेलं त्या पडद्याबरोबर. त्याचा परिणाम असा झाला, संसार नावाचा नकाशा जो उमटत होता, अज्ञान गेलं. अज्ञान अधिष्ठित असलेलं संसार नावाचं चित्र बी गेलं. ते संसार नावाचं चित्र गेल्यामुळं त्याच नकाशात देश, राष्ट्र, राज्य, जिल्हा, तालुका, गावाला जायचा रस्ता त्याच्यातच होता. गेला रस्ता. हा, ऐ भुली घरी जाने वाट, मैं भुली घरी जाने वाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, बाट मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट.
मैं भूली घर जाने बाट मैं भूली। कैसे भूली? ऐसी भूली, हाँ इस तरह से। भूलने का कारण बोले वो नक्शा ही चला गया, अब कोई रहा ही नहीं वहां। घर जाने बाट मैं भूली, क्योंकि जिस नक्शा में हमारे घर का जाने वाला रास्ता था वो नक्शा चला गया, उसी के साथ साथ ये सारा रास्ता ही चला गया। इसलिए मैं भूली घर जाने बाट। बोली यहां क्यों आई थी? गोरस बेचने आए हाट। हट यानी कि बाजार। इस बाजार में मैं दही दूध बेचने के लिए आई थी। अबे ऐसा कैसा हुआ यार? अरे बहन जी ये तो बताओ जो है मतलब इसका क्या कारण हो सकता है? कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन सबही बिसरू देखे गोपाल, सबही बिसरू देखे गोपाल, कान्हा रे मन मोहन लाल, 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 सबही बिसरू देखे ऐसा हुआ। और क्यों हुआ? बोले इसका कारण है कान्हा रे मन मोहन लाल। उस कान्हा ने मेरे मन को मोहित कर दिया गया। कान्हा शब्द वापरला। कान्हा, कान्हा का कान्हा म्हणजे तिरप्या नजरेचा। कान्हा म्हणजे तिरप्या नजरेचा, कारण तिरप्या नजरेतच ही कुटाने करता येतात, सरळ नजरेत ही कुटाने नाही। आणि म्हणून कान्हा शब्द वापरला। कृष्ण नाही, गोविंद नाही, कान्हा। कारण आपल्याकडं आपण शेतकरी आहेत, आवत सुद्धा कानी असतात। असतात का नसतात? असतात। बैलगाड्या काने असतात। गाडी जर कानी असली, बैल जर रस्त्याने चालली तर गाडी तटातटाने चालली। अहो लांब कशाला? एसट्या सुद्धा काने। सेंटर बोल्ट जर गेला तर ती ड्रायव्हर कोणी असेल त्याला कळलं माझं बोलणं। सेंटर बोल्ट म्हणतात त्याला मध्यभागीतला। सेंटर बोल्ट जर गेला तर गाडी अशी चलती, अशी अशी अशी। हा, त्याच्यामुळं कान्हा, अहो कधी कधी बैल कानी असतात। बैल जर कानी असली, मधून मधून मालक गाडीत एखादी बघत येत। म्हणून जातीवंत शहाणा शेतकरी म्हणा, गाडीवान म्हणा, त्या बैलाच्या डोळ्याजवळ पडदा बांधावा लागतो। पडदा जी निघाला ती ह्या तिरप्या नजरेसाठीच निघाला, त्यानं बघू नये म्हणून निघाला। काय बैलाच्या डोळ्यापुढं पडदा बांधायची पद्धत मुकदमा आहे का नाही? आहे, आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे, तिरळ्या नजरेचा परिणाम आहे। आणि तिरप्या नजरेची एक विशेषता आहे महाराज,
त्यानं जर इथं बसलेल्या माणसाला जर रामराम केला, टोटल माणसं त्याला रामराम करतात. कारण त्याचं अपर टिपरच कळत नाही कुणाकडे. आमच्याकडे नंदू तांबे महाराज पकवाजा, आमचा लाडका पकवाजा जुना भरत महाराज. सुरुवातीला महाराज खरंच ओरिजिनलच कष्टाने वाजविणं, पुन्हा त्याची ती तबला तयार झालेला असल्यामुळं गुपकीचा बाज बी गोड वाजविणार, आणि त्या काही लग्या आहेत त्याच्यात ती काढल्या. हा ठसकेबाज त्या काही लग्या आहे ती. असा वाजवाला आणि रंगात आला की असं बघणार तिरकस. कान्ह कैपतीनं आंधळ हिकमती अशी कहावत. याचा अर्थ माहिती का? नाही माहिती. खरं सांगा नारायण बुवा, उद्धव बुवा खरं का? नाही माहिती. हा तुम्ही ऐकलं कुठं? नाही. सांगतोच आता, कशाला महागार असं आहे. ती काही काही शब्दाचे अर्थ कळावेच लागतात, आहे का नाही? आणि माझा धंदा काय? माझा खानदानी धंदा आहे शब्दाचं चिरफाड करणे. मी शब्दाचा डॉक्टर आहे ना. हा फिलॉसॉफी केली नाही, फक्त सही करायची राहिली म्हणून सोडून दिली. मुद्दा असा आहे, कान्ह कैपतीचा अर्थ असा आहे. अर्थ विचित्र आहे पण अर्थच तसा आहे त्याचा. त्याला काय करावं असा अर्थ आहे त्याचा. कसा? जिसका न हो एक पति इसी का मतलब उसी के कई पति का नाम होता है कान्ह कैपती. विडर कारण त्यानं बघितल्यावर त्याला सर्वच राम राम करतील. म्हणून त्या कान्हानं माझ्याकडे पाहिल्यावर माझ्या मनोरूपी पटाचा ताबा घेतला. मन मोहन लाल, माझ्या मनाला त्यानं मोहित केलं आणि मनाच्या पडद्याचा त्यानं ताबा घेतल्यामुळं संसार नावाचं चित्र 100% उडविलं. महाराज संसार चित्र उडविलंय आणि वन वे ट्रॅफिक केली. सब ही विसरो देखे सब मन मोहन लाल
सबही विसरू देखे गोपाल. मनाच्या पडद्यावरलं सबंध संसाराचं सबही विसरू देखे गोपाल. कसं आहे, परमार्थात ही अंतिम प्राप्ती आहे. हिच्या पलकड काही मिळवायचं काहीच नाही. संसार नावाच्या पडद्यावरलं आपलं मनोरूपी पटावरलं संसार नावाचे हे चित्र पूर्णपणे उडवावं लागतं. त्याच्यासाठी परमार्थ करायचा. संबंध संसाराचं चित्र जर नाही उडालं आणि यदा कदाचित थोडं जरी कुठं कापऱ्या कोपऱ्याला पुसट जरी राहिलं तरी तेवढं सुद्धा घात घेते. हा, म्हणून सबई हे विसरू महत्वाचा. भरधाव जवानीत सबंध राजा ऐश्वर्याचा राजगद्दीचा त्याग केला म्हणून कुलभोगाचा त्याग जंगल गाठलं. एवढी मोठी मस्तेली जवानी तपश्चर्येत जाळली. पण महाराज उग पुसट कोपऱ्यामध्ये खारणाचं पिलू राहिलं. तेवढ्यानंच घात घेतला का नाही घेतला? पुसट अक्षरात बारक एवढं हरणाचं पिलू राहिलं. तेवढ्या पिल्यानंच काय केला? घात घेतला महाराज. म्हणून सबंध चित्र उडविणं अपेक्षित. सबहे विसरू देखे गोपाल. तिची ती अवस्था पाहिल्यावर ज्या काही गोपिका होत्या त्यांनी विचारलं, बहनजी ये तो समझ गई मैं, लेकिन इस अवस्था में ऐसे पैर खड़ा करके ऐसी खड़ी क्यों? देखे अनेरा कहाँ पगना देखे अनेरा कहाँ पग डारू, पग कहाँ डारू. शुद्ध हिंदीला ही प्रांतीय हिंदीची पद्धत आहे. पग याने की पैर, दारू याने रखो. कहाँ पग डारू, पग कहाँ डारू, पैर को कहाँ रखा जाए. क्योंकि जहां तहां चारों ओर वही दिखाई दे रहा है.
देखे तो सब वही ने घेरा। जब देख लिया है तो सारा टोटल उसी ने घेर लिया है, चारों ओर वही दिखाई दे रहा है। हाँ? इसीलिए ऐसा पैर खड़ा करके मैं खड़ी हूं। इस अवस्था को देखकर तुकाराम महाराज जी ने कहा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड। स्वागतोत्सव व आयोजक हबप प्रकाश महाराज साठे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।